नमस्कार. श्री कृष्ण. राज विद्या राजगुह्य योग सुरू आहे. ज्ञान ज्ञान योग 7व्या अध्यायात शेवटी श्रीकृष्णाने म्हटलं होतं, जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये. सगळे समजून झाल्यानंतर म्हातार होत असताना आणि मरत असताना माम आश्रित्य, टेकिंग माय रेफ्यूज, माझा आधार घेऊन जे प्रयत्न करतात माझी आठवण करण्याचा, त्यांना साधिभूतम च दिव्यम माम साधियज्ञम कर्म अधिभूत अधिदैव अध्यात्म सगळं कळून जातं. आणि शेवटी प्रयाण कालेच मामेपि युक्त चेतसः, शेवटच्या क्षणी मी असतो त्यांच्या चेतनेत विलीन होऊन जातात, धरून घेतात मला सुटायच्या आधी. युक्त चेतसा, युक्त म्हणजे वेल्डेड चेतसा, माझं चैतन्य सध्या माझ्या शरीरात आहे. कॉन्शियस, आय एम कॉन्शियस ऑफ माय बॉडी. मुख्य मन बुद्धी, मी माझं असं तसं, हे झालं, हे करायचं आहे, ते होईल का, तसं नाही तर असं म्हणून देऊ, असं करू. शरीर रक्षण, मनातले विचार, बुद्धीचे निर्णय, कन्स्ट्रिक्टेड एम्बॉडीड सोल म्हणतात. पिंजऱ्यात बंद आहे वाघ, वनराज सिंहाला पिंजऱ्यात बंद ठेवलाय. काही विशेष कुठे इकडे तिकडे जाऊ नाही शकत. महाराज बागेत फक्त 10-12 फूट इकडून तिकडे कोणी तुकडे टाकले ते खाऊन स्वस्त. तशी अवस्था आहे सिंहाची, नरसिंहाची, नररूपात बंद झालेला. दुसरे जेव्हा तुकडे टाकतील, हा छान, तुम्ही चांगलं असं तसं, मग ते तुकडे चघळून बरं वाटलं. पुन्हा आपला पिंजऱ्यामध्ये अजून कोणी येईल, अजून कोणी तुकडे टाकेल, बस पिंजऱ्यात बंद. एम्बॉडीड सोल, इम्प्रिझन्ड, अरेस्टेड, कारागृहात पडलेला जीवात्मा, डिपेंडंट एक्सटर्नल स्टिम्युलायवर. थोडं हे मिळून जाईल, थोडं ते मिळून जाईल. 4थ्या अध्यायात सांगितलं तर यदृच्छालाभ, वन ऑफ माय फेवरेट श्लोक्स, यदृच्छालाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः समः सिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञयाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते ब्रह्मार्पणं ब्रह्महविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्म एव तेन गंतव्यं ब्रह्म कर्म समाधिना. ही अशी अवस्था होईल मग प्राप्त आध्यात्मिक. यदृच्छा लाभ संतुष्ट, बिना इच्छेचे जेवढं मिळेल, जे मिळेल तसं मिळेल, संतुष्ट आहे. एकदम आनंदात करता एवढंच, केसभर कमी नाही झाला आनंदात. फर्स्ट क्लास, not second class, always first class, not second class, never third class. संतुष्ट, यदृच्छा लाभ, बिना इच्छा रहित, एक्सपेक्टेशन फ्री, मुक्त. चाह गई, चिंता मिटी, मनवा बेपरवाह, जिनको कछु न चाहिए वो शान के शाह. यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सर, कोणाबद्दल मत्सर नाही, ईर्ष्या नाही, स्पर्धा नाही. हर्ष अमर्ष भयाद्वेग, श्रीकृष्ण म्हणतो गीतेत, अमर्ष नॉन कम्पिटिंग, स्पर्धा रहित, भय उद्वेग रहित, फियरलेस, अनएजिटेटेड, अनडिस्टर्ब. अशी अवस्था आहे. 5 सिंह बाहेर जर निघू शकला, ढीग डरकाळी फोडली सिंह ना, ते सगळे पळून जातील चोर. महाराजला जिथे जायला तिथे जायला, त्याच्यापासून दूर, नको. तशी आत्मशक्ती जागृत झाली तर ज्याला जे पाहिजे त्याला धरून फाडून खाऊन गेल. दुसरे तुकडे टाकतील तेव्हा नाही, आत्मा खाणार नाही, उद्धार करेल, कारण आत्म्याला आवश्यकता नाही.
अशी अवस्था असताना जन्मापासून जरा मरण मोक्ष आहे. 7व्या अध्यायाची शेवटी आहे, शेवटचे 2 श्लोक 7व्या अध्यायाचे ज्ञान विज्ञान युगाचे 2-3 श्लोक. जन्म न झाला तेव्हापासून जरा सुरू झालं, डेग्रेडेशन सुरू झालं. कमी कमी आयुष्य जितकं दिलं तर एक एक क्षणासोबत पुढच्याच क्षणी कमी झालं. थोडं ठरवलं द्यायचं असतं, 10-20 वर्ष तर तेवढं कॉन्स्टंट ठेवायचं असतं. नाही लगेच सुरू झालं जरा. आणि शेवटचे फायनल लॅप मरण, डेड एंड, एकदम फुल स्टॉप होणार. ते झालं पुन्हा तिथून सुरू करणं. हे रे माझ्या मागुल्या हर पुनश्च हरिओम. याच्यातून मुक्ती येताना तिथे आपण नाही सुटू शकत. खूप प्रयत्न केले. मग झाड झालं, मग मासळी झालं, मग पक्षी झाले, मग अळी झाले, मग झुरळ झालं, मग माकड झालं, वाघही झाले, सिंहही झाले, मनुष्य झाले. पुन्हा हे खाऊ ते खाऊ, हे पाहिजे ते पाहिजे, पण पुन्हा माश्रित्य यतन्ति ते. सिक्रेट सांगलं त्यांनी. रेफ्युज घे. समजा कोणी समुद्रात फेकला, म्हटलं आता जा तरुण जातो, कितीही स्विमर असला स्ट्रॉंग, मध्यभागी समुद्रात फेकून दिला, किती ताकद असला समर्थ असला तरी हा पूर्ण वेळ त्याला एवढाच मुख्य प्रयत्न राहील की जीव कसा वाचा, डुबू नये, खाली नये डुबू, तरंगण्याचा प्रयत्न. पुढे इकडे जाऊ इकडे जाऊन कसं जाऊन लाटा आणि दगडा आणि तर वेगळी गोष्ट, पण डुबू नये बस, याच्यातच जास्तीत जास्त शक्ती. आणि दुसऱ्या कोणाला फेकलं म्हटलं हे फ्लोट वर राहशील, तो डुबणार नाही. आज तुझ्या समोर टाकला सर्फ बोर्ड फ्लोट, याच्यावर राहा आता तू, तर मग त्याला चान्स येत आहे. रेफ्युज दिलाय, त्याला आश्रय दिलाय काहीतरी ना, ते याला तर पूर्ण वेळ आश्रयच नाही, तर त्याच्यातच प्रयत्न. तसं तो म्हणतोय घे ना, मी टाकला ना, माझ्या नावाचा, माझ्या ज्ञानाचा, माझ्या रूपाचा, माझ्या विचारांचा, माझ्या ध्यानाचा आश्रय घे. स्वतःसाठी नाही म्हणत आहे. वाचायचं असेल जरा मरण मोक्ष आहे, यातून मुक्ती जर हवी असेल तर मुकुंद नाव आहे त्याचं, मुक्ती देऊ शकणारा. साधू संत गुरु सद्गुरु मुक्ती नाही देऊ शकत. शास्त्रामध्ये एक फक्त ईश्वर परमेश्वर, एक शक्ती त्याच्याजवळच आहे. निर्मिती साधू संत गुरु शास्त्र नाही करू शकत. मनुष्य बनवून सोडले, निरनिराळ्या योन्या बनवल्या, एकच होऊन गेला आजपर्यंत. ज्यांनी प्रयत्न केला, नॉन विश्वामित्र नाव होतं त्याला, ती सृष्टी बनवतो, ब्रह्मासोबत कॉम्पिटिशन केली, ब्रह्मदेवासोबत, अर्धा लटकला. पुराण शास्त्रामध्ये नारळाचं झाड बनवलं. मनुष्यातून मनुष्य बनवतो मी, झाडातून मनुष्य बनवतो. नारळ लावले, मेंदू तू खालून जे काही सुरुवात, मेंदूपासून सुरुवात करतो, डोक्यापासून खोपडीपासून नारळ बनवलं. तिथे संपली त्यांची तपोबल संपलं असं वाटतं. तपस्या बल त्याच्या पलीकडे नाही डेव्हलप होऊ शकला. 2 डोळे आहे, आतमध्ये खोबरे आहे ब्रेन सारखं, जे पण पूर्ण डेव्हलपही नाही झालं. केसही आहे, संपून गेलं तपोबल, सोडून दिलं. मग त्याने वशिष्ठ मुनींना मग सल्ला घेतला की अशाने नाही होत, तर फक्त ईश्वर बनवू शकतो आणि ईश्वरच घेऊही शकतो. ते घेऊ शकतो, मुक्ती देऊ शकतो. एम्बॉडीड सोल पिंजऱ्यातून बाहेरही तोच काढू शकतो, बनवही तोच शकतो. तो मुकुंद तो समोर टाकलाय की घे, दोरी धर. स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, स्वतःच्या मोठेपणासाठी नाही, स्वतःच्या अभिमानाने नाही, मदतीसाठी, कृपा करून. तर जरा मरण मोक्षाय माम आश्रित्य यतन्ति ते. प्रयत्न कर, मग त्याच्यानंतर प्रयत्न करशील तर होईल. हे तुला मग सगळं समजून जाईल. शेवट फायनल लॅब मध्ये एकदम रहस्य खुलेल. मरायच्या आधी प्रयत्न जर करत असेल तर केव्हा तरी, की अध्यात्म खरं काय आहे, कर्म म्हणजे काय. आजपर्यंत कर्म करत आलो बस. गीतेचा जास्तीत जास्त जे गीतेचा अगदी वरवरचा सरफेस अभ्यास केला, नुसता ऐकला, अभ्यासही नाही केला, नुसतं ऐकून आहे. त्यांच्याकडून बरेच जण ऐकतो को म्हणतात गीतेत त्या शेवटी हेच सांगितलं आहे ना, कर्म करा आणि फळाची अपेक्षा नका करो. बस भगवान ने गीता में तो इतना ही तो बताया ना आखिर में, कर्म करते जाओ, फल की अपेक्षा मत करो. उतना ही बताना था तो एक लाइन बन के खोजे फिर से शंख बजा देते थे. 18 अध्यायाची काय गरज होती? तेवढं सांगून कोणाचं काहीच झालं नाही, माशी हल्ली नाही.
म्हणून सगळं 18 अध्यायात 18 निरनिराळ्या गोष्टी प्रकारे समजून सांगितल्या. उतना ही नाही बताया गीता में, तेवढं सांगून काहीच होत नाही. खूप सांगितलं त्याच्यापेक्षा. तिथं अर्धी ओळ आहे, त्याचे 1400 पट अजून सांगितलंय, 700 श्लोक आहेत. तर त्याच श्लोकातलं अर्ध मुख्य रहस्य विसरलं. कर्मणेव हि अधिकार असते मा फलेषु कदाचन. पहिलं त्या श्लोकाची पहिली ओळ एवढंच लक्षात. मा कर्म फल हेतुर्भूर मा ते संगोस्तु अकर्मणी. तेवढंच मोठं सिक्रेट ते दुसऱ्या वेळी सांगितलं. कर्म कर, फळाची अपेक्षा नको ठेवू, ठीक आहे, पण अकर्मणी नको बनू की फळ नको तर मग करायचं कशासाठी आहे. संगरहित कर. येऊन गेला आपला मागे, पुढे पुन्हा कधी आला योग तर ते तर बिगर सिक्रेट आहे त्या श्लोकातला. ऍक्च्युली तिचं लक्ष नाही. मोस्ट मिसअंडरस्टूड, वन ऑफ द टू ऑफ द मोस्ट मिसअंडरस्टूड. एक तर हा कर्मणेव हि अधिकार असते, थोडासा टर्पकून फेकून दिलं, हा ठीक आहे. आणि दुसरा सर्व धर्मान परित्यज्य मामेक शरणं व्रज. 66 श्लोक 18व्या अध्यायातला मोक्ष संन्यास योग. हे मला शरण आहे बस, बाकी सगळं सोडून दे. जिस दोन्ही शरणागतीचा अर्थ नाही कळला आणि बस त्याची डंका पेटत. सो एनिवे, तो म्हणतो की तू असा प्रयत्न केला तर तुला हे सगळं लक्षात येईल. तर 7वा अध्याय म्हणजे तो ते सांगणं, तेव्हा अर्जुन म्हणतो वेट वेट स्लो डाऊन, व्हॉट इज ऑल दिस. हे काय म्हणून राहिला? अधिभूत पहिल्यांदा ऐकलं, अधिदैव, अध्यात्म तर ऐकलं होतं, पण म्हणजे काय, कर्म कळते म्हणजे काय. 8 प्रश्न 8वा अध्याय सुरू झाला होता तेव्हा. अक्षर ब्रह्मयोग, कॉम्प्लिकेटेड, टेक्निकल, कॉम्प्लेक्स. किम कर्म किम अध्यात्म किम पुरुष किम कर्मम च पुरुषोत्तम. एकदम पहिल्या 2 श्लोकात 8 प्रश्न विचारले 8व्या अध्यायाच्या, धड 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 धड. त्यांनी 2 श्लोकामध्ये 8 उत्तरही दिले 8व्या श्लोकात. मी जपा कुसुम संकांशम काश्यपेयम महद्युतिम तमोरिम सर्व पापघ्नम प्रणतोस्मि दिवाकरम. तम अरी, तमोरी म्हटलं. तम म्हणजे अज्ञान, अंधकार. अरी म्हणजे शत्रू, अंधकाराचा शत्रू, प्रकाश. काश्यपेय, काश्यप ऋषींचा आदित्य, पहिला सूर्य, पहिले प्रकाश. कुठले काम जर सुरू करायचं असेल, अंधार जर असेल तर काहीच काम नाही. कितीही ओळखीचं घर असो, किती सगळं माहित असो, फर्स्ट थिंग वी नीड इज लाईट. बायबल मध्ये म्हटलं लेट देअर बी लाईट. थिंक अबाउट इट. फर्स्ट थिंग, कशाही साठी जर अंधकार असेल तर पहिली वस्तू पाहिजे प्रकाश. आदित्य म्हणून त्याचं नाव, आदी, पहिला, फर्स्ट नीडेड. तसं जीवनामध्ये पहिले ज्ञान पाहिजे. ज्ञान काही करायचं माहित तर पाहिजे काय आहे, कसं आहे. म्हणून ज्ञानाची महत्ता आहे. गीते ज्ञान विज्ञान युगाबद्दलच बोलत होतं. तर म्हणून सूर्याला प्रणाम आहे, नमस्कार आहे, तो नसतं सगळे. एनिवे, तर 8वा अध्याय कॉम्प्लिकेटेड करत करत आपण गेलो होतो की टनल मध्ये जेव्हा जातो, एखाद्या अंडर वॉटर टनल किंवा पहाडातली टनल, किंवा अंधार आहे, लिमिटेड आहे, कळत नाही आहे, समहाव विश्वास ठेवून चाललो आहे पुढे, आणि मग शेवटी एकदम लाईट ऍट द एंड ऑफ द टनल येते आणि मग बाहेर पडतो. तर हा एवढं मोठं उपर गगन विशाल, सगळं लक्षात आलं. बरोबर आहे, चला ठीक झालं, लक्ष आता समजून आला कुठे आहे, काय आहे, कसं आहे. तसा 9वा अध्याय आहे, राजविद्या राजगुह्य योग, ज्यात आपण आहोत. 7व्या अध्यायाच्या शेवटी एकदम अचानक टनल मध्ये घुसला गेला अर्जुन. 8व्या अध्यायात प्रवास झाला आणि आता या अध्यायात बाहेर आलाय, दिसून राहिला, समजून राहिला. कारण रहस्य उलगडून सांगतो आता. एक 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 गती उलसते आहे. तर तिथे आपण आहोत. मागच्या वेळेस 15 श्लोक झाले, ते मागच्या वेळेस पर्यंत निरनिराळ्या प्रकारे लोक कसे माझं पूजन करतात, यजन करतात. कोणी ज्ञानाने, कोणी विश्वरूप दर्शनाने, प्रकृतीमध्ये माझं दर्शन करून, कोणी
ध्यानामध्ये आत्म्यामध्ये माझं दर्शन करून समजा मी लक्षात घेऊन आज 16व्या श्लोकापासून सुरू करू. मला फक्त ही भूमिका सांगायची होती की 9व्या अध्यायाचं महत्व आठवून द्यायचं होतं की हे सिम्प्लिफाय करणारा अध्याय आहे. 8व्या अध्यायात कॉम्प्लिकेट झालं होतं, आता सिम्प्लिफाय व्हायला, पण त्यातून तिकडे जाणं आवश्यक होतं. पहाडातून का बरं करतात टनल? कारण की ते टनल नाही केलं तर खूप वर वाईटोळे हेअरपिन ड्राईव्ह असं तसं तसं करत वर गॅस संपला, रेडिएटर गरम झालं, पाणी टाकावं लागेल, करत करत थांबवून ब्रेक घेत मग उतरावं लागेल, आणि त्याच्यात कोण इकडून निघालं तर तिकडून निघालं तर कुठे जायचं हू नोस. आणि टनल केलं तर एफिशियंटी आहे, क्विक आहे आणि क्लिअर आहे. मग सरळ जिथे जिथे जा त्याच्या इकडून टनल केली तर तशी गीता आहे. खूप काबाड कष्टवाला प्रकार नाही आहे की एवढा हजारो श्लोक वाचा, असं करा तसं करा. टनल पण त्यातून थोडंसं मग क्लिष्ट राहील थोडंसं, पण आहे ना आपला सारथी, पार्थ सारथी. ड्रायव्हर तर तो आहे ना, आपल्याला चिंता काय? विश्वास ठेवणं आवश्यक आहे. ड्रायव्हर ठेवावा लागतो की नाही विश्वास? पायलटवर विश्वास ठेवावा लागतो की नाही? इथून तिथे चाललो आहे तर श्रद्धा ठेवावी लागते ना. पायलटवर श्रद्धा ठेवतो, ड्रायव्हरवर श्रद्धा ठेवतो, पण जहाजातल्या कॅप्टनवर श्रद्धा ठेवतो, बस ड्रायव्हरवर, ट्रेन ड्रायव्हरवर श्रद्धा श्रद्धा श्रद्धा. श्रद्धावान लभते ज्ञानम, याच्यावर नाही श्रद्धा. ह्या टनल मधून वर्म होल मध्ये एकदम तिकडे सरळ आर या पार धडाक्याने भगवद्गीतेचा जो आहे मार्ग. 16व्या श्लोकात म्हटलं अहम कृतर अहम यज्ञ स्वदा अहम अहम औषधम मंत्रो अहम एवाजम अहम अग्निर अहम हुतम. यज्ञाबद्दल वर्णन करता. यज्ञामध्ये विटा ठेवून यज्ञकुंड बनवून मग त्यामध्ये यज्ञाचे निरनिराळे काड्या टाकून अजून षोडशोपचारांनी पंचद्रव्य बनवून आणि सगळ्या नद्यांचे निकटचे तिकडचं काही काही द्रव्य आणून कुशा गवताच्या अंगठ्या बनवून, लंब्या त्या गवताच्या काड्या बनवून, लाकडाचा विशेष अरणी, चाटू, तूप, गाईच्या दुधाचा, असं तसं खूप लाह्या, बतासे आणि आसन आणि रांगोळ्या हे सगळं जे करून खूप बनवून ठेवलं आहे. इदम इंद्राय इदम न मम स्वाहा, इदम अग्नेय इदम न मम स्वाहा, इदम वरुणाय इदम न मम स्वाहा, इदम सूर्याय इदम न मम स्वाहा. सुरूच आहे, लक्ष त्यात काय मंत्र काय? हे इंद्राचं आहे, माझं नाही. न मम म्हणून तुला दिलं. हे शरीर पंचभूतांपासून बनलेलं, मरायच्या आधीच दिलं तर बरं, समजलं मेल्यावर तर घेऊनच घेणार आहे. पृथ्वी तत्व पृथ्वीचं आहे, माझं नाही आहे, घे स्वा माते. अग्नितत्व अग्निदेवाचं आहे, घे बाबा. आता तू धरोवर ठेवली आहे, बारो करून दिलाय, काही दिवस माझ्याजवळ ठेवली आहे. कबीराने म्हटलं चदरिया झिनी रे झिनी, की राम नाम रस भिनी, माझ्याजवळ ठेवायला दिली. आता जेव की तेव्हा धर दिली. शेवटी जशीच्या तशी एक डाग नाही लागू दिला मी. माझं नाही म्हणत आहे, तर मळकी चादर आहे, मेहली चादर आहे ही. संत कबीरांचं मंत्र आहे. तशी ज्याची ज्याला त्याचं त्याला दिला. हे वायू तत्व वायूमध्ये भरलेलं आहे, जी तुला दिली. सगळे द्रव्य जे काही सोबत आहे, स्वतःजवळ आहे, घरदार, घोडा, गाडी, सगळ्यातलं ती भावना असायला हवी. भावो ही भक्ती न चाभावस्य शांती. गीते दुसऱ्या अध्यायात ऐकला, पण भावना नसेल तोपर्यंत समाधान नाही होत. नुसतं वरवरून किती यज्ञ केले, किती पैसा खर्च केला, लाखो रुपये खर्च केले, लोकांनी प्रशंसा केल्या, पण पुन्हा तक लागलेलीच राहिली. कुठेतरी काहीतरी बिग टाइम मिसिंग. पण जेव्हा भावना असली तेव्हा शांती, नाही तर अशांतस्य कुतः सुखम. श्रीकृष्ण प्रश्न विचारतो गीतेत. तर ते तर नंतरच दूर झालं, पण ही जी यज्ञ कुंड आहे, यज्ञ सामग्री जी आहे, ज्याच्या भरोश्यावर पहिल्याचे ब्राह्मण खूप ब्राह्मणपणा करून इतरांना खाली दाखवायचे, आपलं खूप श्रेष्ठत्व सिद्ध करायचे की आम्ही मोठे, आम्ही महान, आमचं असं आमचं तसं, ज्याच्यामुळे मग आता
चिखल खा, माती खायला लागते आहे, ती सिस्टम आहे बरोबर, सगळ्यांना सिद्ध करणारी. तर त्या श्रीकृष्ण म्हणतात, अरे इथपासून सुरुवात आहे की ही इथं आहे, विटा, माती, गोटे, लाकडं, हे तूप, चाटू, कमंडलू, हे जल, हे सगळं मी आहे. अहम ते म्हणतात, अहम कृत्र, अहम यज्ञ, पूर्णच्या पूर्ण यज्ञ, स्वधा जे टाकतो आपण, अहम, अहम औषधम, त्यात निरनिराळे हर्ब्स टाकतो. हे सगळे यज्ञाचं वर्णन सुरू आहे. वनस्पती त्यात टाकल्या जातात निरनिराळ्या प्रकारच्या, कारण भावना अशी आहे की यात जे टाकू त्याचं एसेन्स वर देवांना मिळेल, त्याचं सार जे आहे ते देवाला मिळेल. ते स्वतः वाटून खाऊन सार देवाला द्यावा ना. जे काही करतो आहे जीवनामध्ये, नोकरी करतो आहे, धंदा करतो आहे, सेवाभावाने सार त्याला द्यायला हवं. खूपच डीप रहस्य आहे याच्यामध्ये. जे की आई आहेस, कोणाची सेवा करते आहेस, कुठे नोकरी सुरू आहे, सार त्याला द्यायला हवं ना. त्याच्यासाठी यज्ञ व्हायला हवं ना. यज्ञ केलं देवांसाठी, स्वतः ठेवून घेतलं तर ते वस्तू नाही जाणार त्याच्यामध्ये. माझ्या स्वप्नातलं स्वप्न पात्र, समजा माझ्या स्वप्नामध्ये माधवी आली आणि तिला वाटलं की खूप याला खूप प्रेम आहे, तर खूप काहीतरी याची सेवा करावी, खूप काहीतरी द्यावं करावं याच्यासाठी. स्वप्नातली माधवी मला काय देऊ शकेल? प्रत्यक्ष ऍक्च्युअली काही देऊ शकते का? शक्यच नाही. किती बनवलंय, भरल्या वांग्याची भाजी, कढी, जे काय जे काय बनवलं असं काय हे बनवलं, इथे लावून देते ती कधी कधी गुच्छा कोरसा बनवला, असं केलं तसं केलं, तेवढे संपलं, इस्त्री केली, काहीही केलं स्वप्नामध्ये, पण माझ्यापर्यंत नाही पोहोचणार आहे. स्वप्नातले वस्तू आहे कारण त्या, पण भावना, प्रेम नक्की पोहोचू शकतात. कारण तो अनुभव मी करतोय स्वप्नातला, की माझा तिरस्कार करते आहे, गारणे करते आहे स्वप्नात असताना, की उलट ते भावना, तो अनुभव मी करेल. तसंच हे वस्तू, यज्ञ, चाटू, कमंडलू, विटा, अल्युमिनियम फॉइल, ट्रे, धिंगाणे, सनया आणि फुलं, खूप चांगलं आहे, पण त्याच्या सगळ्याच्या मागे उद्देश, कर्मकांडाच्या मागे वेदांमध्ये 90% कर्म करण्यासाठी शेवटी 10% सांगितलं, ते विसरून गेले वाचायला. समजा की अरे उपनिषद वाचा, याचं सार इथे आता ज्ञान. हे कशासाठी होते एवढं लचांड, एवढे धंदे कशासाठी करायचे होते? इदम मंत्र म्हणताना इदम इंद्राय, इदम न मम स्वाहा, ते शेवटी सोडायची ती वस्तू, सार त्याला द्यायचा. जे कुठला शब्द बोलतो आहे, जो विचार करतो आहे, जे देतो आहे, घेतो आहे, मनात जर ती तार असली, त्याला सार देण्याची तार जुळलेलं जर असली, तर हे तो आठवण करून द्यायला की मीच आहे, आहुती सुद्धा मी आहे, जे जळून राहिलं ते मी आहे, अग्नी मी आहे. ते कुठलं मंत्र, अहम अहम एवाज्य अहम अग्निर अहम होतम, जे मंत्र म्हणून राहिलाय खूप जोर जोरानी लाऊडस्पीकर लावून, ते विचार कर. वेदाहम वेदैश्च सर्वैर अहमेव वेद्यो वेदांत यत् वेद विदेह चाहम. 15व्या अध्यायात पुढे सांगेल पुरुषोत्तम युगात. वेदैश्च सर्वैर अहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेह चाहम. वेदैश्च सर्वैर अहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद वेदेह चाहम. वेद मीच आहे, वेद बनवणाराही मीच आहे, वेदात जे ज्ञान मिळेल तेही मीच आहे. हे मुख्य जाण. मंत्रपाठ करण्याच्या भानगडीत इतकं नको पडू, मुख्य सार जाण. जे काही कर्म करतो आहे ते त्याला अर्पण कर. मग त्याला द्यायचं असेल तर समजा माधवीचं माझ्यावर प्रेम असेल, समजा, तर प्रेम देण्याचा प्रयत्न करेल, चांगलं देण्याचा प्रयत्न करेल. तर मग
जे काही द्यायचं आहे त्याला चांगल्यातला, म्हणून ती भावना आहे की बगीच्यातलं फुल आणतो तर चांगलं फुल आणतो त्याच्यासाठी, त्याच्या हारासाठी. तुळशीचं पान तोडताना चांगलं वाला टपोरं वाला शोधतो. नैवेद्य दाखवणं चांदीचं ताट, चांदीची वाटी, चांदीचा पेला, आमच्या घरचे चांगले पात्र आहेत. वाढणे स्वच्छ वाटलं, त्याच्यावर चांगलं तूप टाकलं, आत्ता केलाय, ताजं केलाय, सोहळी घातलाय का, कारण स्वच्छ आहे, धुतलेलं आहे. जितका माझ्या चांगल्यात चांगलं माझ्या प्रियतमाला, माझ्या प्रियकराला, माझ्या प्रियासाठी तितकं चांगल्यातलं चांगलं, कारण मला प्रेम दाखवायचं, मला त्याचा लाड करायचा आहे. हा सार सारा, कारण सगळा अनुभव तो करताय. ज्याच्यासोबत मी जशी काही वागताय, ज्याला जे काही करताय, तो अनुभव करताय. तर ती तार नको तुटायला. त्या तारेला धरूनच त्याची मा शक्य यतंती ते जे सांगितलं सातत्याला, तोच रोप फेकलाय, घे याला धरून तू वाचून जाशील. ती तार आहे फेकली, याला धरून येऊन जा, नाही डुबणार. आपल्या मनाच्या नात्याची, मनाने. म्हणून ते सांगितलं की तिथेच स्टॉप केलं. खूप यज्ञ यज्ञ यज्ञ, धूर चाटत नका बस जन्मभर. त्यांनी काय होणार, धुरकट होऊन जाईल सगळं. धुवून धुवून वाळत घालून फाटून जातील कपडे, पुन्हा तेच. तर मुख्य सार मीच आहे. अग्नी, धगधगीत जळणारी अग्नी सुद्धा मी आहे. त्यात त्याचा विश्वतो मुखम, त्याचं दर्शन होऊ शकतं. मुखाद अग्निश्च इंद्राश्च, मुखातून निघणारी. सो क्रतु मैं हूँ, यज्ञ मैं हूँ, स्वधा मैं हूँ, औषधी मैं हूँ, मंत्र मैं हूँ. औषधी म्हणजे वनस्पती, घृत म्हणजे तूप टाकलेलं त्यात, मैं हूँ, अग्नि मैं हूँ, और हवन रूपी क्रिया भी मैं ही. मी नसता तर ब्राह्मण तर मुर्दा त्याला तर त्याच अग्नी टाकून द्यायला लागला असं कदाचित. पण मी आहे त्या ब्राह्मणामध्ये, मंत्र म्हणणाऱ्या जोरजोराने टाळो फोडून मग त्याच्यातही मीच आहे. त्याला साधला प्रतिसाद देणाऱ्यांमध्येही मीच आहे. नाही ते सगळे थंडे पडले असते, फ्रोझन. रस्त्यावर लावले ते लाईनी तसे लागून गेले होते ना, तो निघून गेला तेव्हा. तर खबरदार, सावधान, त्याच्यासोबत तार जोडलेली मुख्य धरून ठेवा. त्याला धरून ठेवलेला असला तर कदापि नाही डुबणार, संभव नाही. जीवन स्रोत आहे तो. शरीर तसंही नाही राहणार आहे, शरीर सुटेल. पण आपण आत्मा आहे, आत्मा परमात्म्याला धरून गेली. की शरीर ही नाव डुबायच्या आधी नावेत बसलेला पटकन वर होऊन जाईल. आणि मग सुंदर श्लोक 17 जो मी ध्यानाच्या वेळेस म्हटला होता. पिताहमस्य जगतो माता धाता पितामह, पवित्रम वेद्यम ओंकारम ऋक्साम यजुरेवच. इस संपूर्ण जगत का दाता अर्थात धारण करने वाला, कर्मों के फल को देने वाला, पिता माता पितामह म्हणजे आजोबा, जानने योग्य पवित्र ओंकार, ऋग्वेद सामवेद यजुर्वेद भी मैं ही. कृष्ण म्हणताय 15व्या अध्यायाचं जसं मगाशी मी श्लोक म्हटला, वेदैश्च सर्वैर अहम एव वेद्य. एवढं एंटायर बॉडी ऑफ नॉलेज जे काही आहे, मेडिकल सायन्स, इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, सायन्स, जिओलॉजी, भूगोल, खगोल, जे कुठलं सगळे, गणित, विज्ञान, रसायन शास्त्र, भौतिक शास्त्र, जीवशास्त्र, सगळ्या प्रकारच्या वेद आणि मंत्रशास्त्र, वेदैश्च सर्वैर अहम एव वेद्य. I alone am to be known by the entire body of knowledge that exists and is evolving. The body of knowledge will continue to evolve. It is all meant to wrap our heads around me, comprehend me, पूर्णपणे त्याला समजण्यासाठी. वेदैश्च सर्वैर अहमेव वेद्यो, वेदांतकृत वेद विदेह चाहम. वेदाच्या अंती, at the end of knowledge, शांत म्हणजे अवश्य. उपनिषद वेदांत म्हणजे कृत, when you will do that, विदेह चाहम, त्यानंतर जो अनुभव येईल, त्याच्यानंतर जे लक्षात येईल, तो मीच आहे, तोच मी आहे. अन्यथा तो मी नव्हेच. पद्धतच या क्रियेने नाही केलं तर
सो इथे म्हटलं पिता अहमस्य, वडील मीच आहे. जगतो, कोणाचा? सगळ्यात जगाचा बाप, जगदीश. जगत म्हणजे जन्मगत, संस्कृतच्या मुळात गेलं तर जन्मवाचक आहे. जगत म्हणजे यांचा जन्म झाला, ज्या कशाचा जन्म झाला आहे तसा बाप मी आहे, तो पिता मी, वडील मी आहे. तर ब्रह्मदेवाचाही जन्म झाला होता, मग ब्रह्माचाही बाप मी आहे. त्याचा जन्म नाभी, कमल नाभ आहे त्याचं नाव एक. पद्मनाभ, पद्म म्हणजे कमळ, नाभी कमलातून. भारत भूमीचं नाव अजनाभ होतं. अजनाभ खंड. नाभ म्हणजे नाभी, आणि कोणाची? जो अजन्मा आहे, एकच अजन्म आहे ज्याच्यापासून सगळे जन्मतात. अजनाभ, त्यातून निघालेला ब्रह्मा, त्यांनी बनवलेला पहिला खंड भारत, कुरुक्षेत्रात आहे ती जागा, ब्रह्मकुंड, जिथून सुरुवात झाली ती अजनाभ खंड. पुढे भारत झाला, ज्ञानात रथ असलेला तो भारत. एनिवे, तर पिताहमस्य जगतो, जे काही जन्मवाचक आहे, जन्माला आले आहे, गती झाली म्हणजे तिथे जाऊन पोहोचले. कुठे जाऊन पोहोचले? जन्माला जाऊन पोहोचले. जन्माला जे जाऊन पोहोचतात ते पुढे कुठे पोहोचतील? मृत्यूला जाऊन पोहोचतील. गीतेतच सांगितलं, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. जे जन्मला पोहोचतील ते मराला पोहोचतील, त्यांच्यामध्ये म्हातारे होत जातील, त्याच्यामध्ये त्यांना डिझीज, रोगराई होत राहील, त्याच्यामध्ये कोणी कशात काही ना काही दुःख देत राहील, कशानं कशाचं, आधी भौतिक, आध्यात्मिक, आधी दैविक. आणि त्यांच्या मध्ये ते काही नसलं, दुःखही नसलं तरी काही ना काही दोष राहील, इम्परफेक्शन्स राहते. तर असं म्हणून संसार हे दुःख आलंय म्हटलं. ते इथून सुटका आपण नाही, म्हणून मा शक्ते अतंतिते. टेक माय रेफ्यूज, टेक माय हँड, टेक माय हँड. We should reciprocate to Krishna. Take my hand, take my whole life too, for I can't help falling in love with you. Like a river flows gently to the sea, Shri Krishna, so it goes. Some things are meant to be. तो तर हात देऊन समोर आहे. Have I given my hand to him? तो म्हणते, अगं मी तुझे बाबा आहे, ये कडीत माझ्या, बस माझ्या पाठकोळीवर, कर मस्ती छातीवर माझ्या, नाच जेवढी पाहिजे तेवढी. बघ मी कसं धरून ठेवलाय तुझं, मी तर आतुर आहे तुझा लाड करायला, कुरवाळायला, प्रेमाने तुला सांभाळायला रेडी आहे. ये तू, मीच तुझे बाबा आहे. पिता अहमस्य जगतो, माता आहे मी, तुझी आई आहे. तुझी वेणी घालून दिली, जनाबाईची घालून दिली होती. अनाथ मुलगी, नामदेवाच्या अंगणात काढून कोणतरी ठेवून दिली. दुसऱ्या दिवशी पथक कोणाची आहे माहित नाही, नामदेवाने ठेवून घेतली आपल्या घरी. ती घरी चाकरी करे. पंढरपुरात आहे ते ठिकाण, खूप सुंदर गोड ठिकाण. तिथे रडून म्हणते की कसं स्वतःला वेणी नाही घालतात, बिचारी अनाथ मुलगी, नामदेव माणूस आहे, त्याला कशी वेणी घालता येणार. तर कसं बस आपली 8 वर्षाची मुलगी, जे जसं स्वतःची आंघोळ घालून घेते आहे, काही पाणी नीट गरम नाही झालं, कसं बस गुंता वेणी, रडू याला, भजन करते. आणि दुसऱ्या दिवशी आली कोणीतरी मागे, मी घालून देते तुला आंघोळ. आंघोळ घालून दिली, प्रेमाने वेणी घालून दिली, सुंदर. एकदम कुठे दिसेन अशी झाली. जने, इतकी चांगलं, एवढं लुगडं कोणी दिलं तुला, इतकी सुंदर स्वच्छ तेजपुंज कांती दिसते तुझी, कोणतं उठणं लावलं, काय हळदीने केलं का, कुठून आणलं चंदन?
आणि वेणी बापरे, आजपर्यंत अशी वेणी पंढरीत कोणी नाही, अशी एवढी कोणी आली होती माझी माय. कुठे कोण आली ती, पागल झाली तू? नाही, ती येऊन मला आंघोळ घालून देते, माझी वेणी घालून देते. मग तिने अभंग लिहिलाय, विठाई ये ग विठाबाई माझी पंढरीची आई, पितामस्त जगतो माता, धाता धारण करणारा अतो धर्म आणि धारयान, संपूर्ण जगाला गोवर्धनला धरल्यासारखा धारण करून ठेवला, त्यांच्यामध्ये संचार करून, जगात स्वतःचा संचार करून. त्या कुठल्या खड्ड्यात निघून जाऊन पृथ्वी कोणाला दिसणार नाही. तो जर संचरित नसला तर सूर्याला धरून ठेवलाय, पृथ्वीचं सोड. धारण करणारा, संपूर्ण सगळ्या गुणधर्मांना धारण करणारा, विष्णू पुराण विष्णू सुक्तात येतं, तो धर्म आणि धार्य. पिताहमस्य जगतो माता धाता पितामह, वडिलांचे वडील, वडिलांच्या 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 वडिलांचे वडील, सगळ्यांची प्रजनन तिथूनच आलेलं. वेद्यम पवित्रम ओंकारम, शुद्ध सत्व स्वरूप, प्युरेस्ट ऑफ द प्युअर, प्युरिटी इटसेल्फ. वेद्य आहे तो. He alone is to be known. He alone is worth knowing. बाकी सगळा कचरापट्टी आहे. समजून आजपर्यंत झालं का काम? हे कळलं, ते कळलं, ते कळलं. परमनंट सुट्टी झाली का? आनंद परमनंट मिळाला का? की पुन्हा प्रयत्न करायला लागले? Know him first. वेद्यम, he because he is the purest of the pure. Purity comes from him. त्याच्या पायातून वाहणारं पाणी is purity. जहां से निकली भवगंगा, त्रिगुणमयी पावनी हर गंगा. त्याच्या चरणातून निघाले शिंतोडे महादेवानी आपल्या डोक्यात घेऊन घेतले. शंभ सदाशिव, देवों के देव महादेव एक थेंब नाही सांडू देत आहे. वरून येताना दिसतात, पूर्ण आपल्या मस्तकावर धारण केलेलं, आणि सोडायची इच्छा नाही. इतकं प्रेम त्याच्या चरणाप्रती, परम वैष्णव शिवशंभो, की नाही एक थेंब नाही, मला बस मला मिळाला, मी धरून ठेवणार. गायब, जटामध्ये गायब. खूप प्रार्थना अनुनय विनिनय केल्यावर साधू संतांनी केव्हा तरी मग एक धार सोडली थोडीशी, तिथून सुरू झाली गंगोत्रीतून. माझे प्रभूचे चरण तीर्थ आहे ते शुद्ध सत्व. वेद्यम पवित्रम ओंकारम. ओंकार इज माय सिंबल, इट्स माय आयकॉन. नुसतं त्यातच फसून नुसते आवाज काढून, नुसते आवाज त्याचा फायदा तर होईल लिमिटेड, पण ते कशाचं सिंबल आहे, त्याचा अर्थ काय, कोणाला दर्शक करते आहे, who is the symbol symbolizing? The icon is iconic of whom? I am that Vedyam, the one worth knowing. पवित्रम ओंकारम, एवढंच नाही, ऋक् साम यजुरेवच, ऋग्वेद सामवेद यजुर्वेद, हे तिन्ही मीच आहे. वेद तर 4 आहे, अथर्ववेदाला सोडून दिलं. ऋक् साम यजुर, मग अथर्ववेद दुसरा कोणी असेल? जी कथा आहे, वेद 4 वेद म्हणते, 4 वेद तर 9 वेद आहे. वेद असंख्य आहेत. हू कॅन से की एवढं ज्ञान आहे, मला सगळं ज्ञान कळलं, गुगलमध्ये जेवढं आहे तेवढं ज्ञान आहे, असं कसं? गुगल डझंट नो व्हॉट इट डझंट नो. याच्यापेक्षा अजून कुठे काय आहे मला माहितच नाही, तर मग ते ज्ञान माझ्यात कसं आहे? वेद अगणत आहे. व्यास, वाङ्मयीन अवतार श्रीकृष्णाचा, व्यासमुनी, कृष्णद्वैपायन व्यास त्यांचं नाव, पूर्ण नाव कृष्णद्वैपायन व्यास, ज्यांना व्यासमुनी, व्यास ऋषी म्हणतात, ज्यांच्या नावाने गुरुपौर्णिमा होते जुलै महिन्यामध्ये. तेच फक्त वेदाचे जाणतात. एकच वेद होता. नॉलेज इज वन. ज्ञान 4 ज्ञान आहेत, 18 ज्ञान आहे. ज्ञान तर एकच राहील, कंटिन्युअस राहील, कनेक्टेड राहील ज्ञान.
आनंद वेगळे तुकडे तुकडे आनंद. आनंद तर एक आहे, जीवन एक आहे, अस्तित्व एक आहे, आनंद एक आहे, चैतन्य एक आहे. थोड्या वेळासाठी आपण आपल्या पिंजऱ्यात बंधून म्हटलं, हे एवढा माझा आनंद, एवढा तुझा आनंद, हे माझं चैतन्य, हे तुझं चैतन्य, एवढं मला समजतं, मला हे माहिती आहे, मला एवढं माहिती आहे, तुला तुला काय काय माहिती आहे, तू सांग. तुकडे तुकडे आपण केले इम्प्रेझेंट होऊन एम्बॉडीड सोल्सनी. ज्ञान इज कंटिन्युअस अँड वन अँड सिंगल. Existence is continuous and one and single, and joy, bliss is continuous, one and single. One आहे म्हणजे एक आहे, सिंगल आहे म्हणजे अद्वितीय आहे, दुसरा शक्यच नाही. कंटिन्युअस आहे, कंटिन्युअस आहे म्हणजे सतत आहे, सतत आहे, इंटरप्टेड आहे, अनइंटरप्टेड आहे. सत चिद आनंद, सच्चिदानंद ते आपण आहे. मग शिकायवाले उपनिषदातलं ध्यानाच्या वेळेस वाचून दाखवलं होतं. तर तसं वेद एकच होता. ते 3 शिष्य त्याचे, वेदव्यासांचे 3 शिष्य, चौथा त्यांना मुलगा लहान. तेव्हा ताना शुकमुनी, त्याला इंटरेस्ट नव्हता, ज्ञान ऑलरेडी ज्ञानीच होता, जन्मजातच ज्ञानी. पण हे 3 शिष्य मागे लागले, खूप आम्हाला वेद शिकवा ना गुरुजी, आम्हाला वेद शिकवा. 3 शिष्य वेद शिकवा, वेद शिकवा, वेद शिकवा. केव्हा शिकवणार? तर म्हणजे वेद नाही, वेद जेवढं सांगतो तेवढी साधना करा. वेद नाही समजला जात, वेद नाही शिकवू शकत, तुम्ही नाही शिकू शकणार. नाही वेद शिकवा ना, आम्हाला वेद शिकवा. खूपच भेजा, दिमाग चाट आहे. ते म्हणे, अरे वेद नाही शिकू शकत, का नाही शिकू शकत? सांगतो तुला म्हणे. मग त्यांनी सांगितलं, अगस्त्य ऋषी होते, त्यांचा शिष्य होता, त्यांना शिकायचा होता वेद. त्यांनी असंच म्हटलं होतं. नाही, ते शेवटी त्यांनी नेलं की अगस्त्य की भारद्वाज, मी विसरून आलो, 2 पैकी 1. ब्रह्मापर्यंत गेले होते ते वेद शिकायचा. ब्रह्मदेवाच्या पलीकडे अजून कुठे जाणार? तर ब्रह्मा ते शिकवू शकायला हवा. मी सप्तऋषीपैकी काय तुमचा एक मुलगा आहे, मी वडिलांची धरोहर मला मिळायला हवी, तुमची जी काय इस्टेट आहे, प्रॉपर्टी आहे, मला समजायला हवा, तुमचे बॉडी ऑफ नॉलेज. तर ब्रह्मा म्हणे, मी तुला वेद नाही शिकवू शकत, तो आहे तर सगळ्या श्रेष्ठ वगैरे, पण का नाही शिकवतो तू? चल तुला दाखवतो वेद किती आहे. नेलं तिथे. खूप दुरून सुमेरू पर्वतापेक्षा मोठा वर्णन आहे पोथ्यांमध्ये, शास्त्रांमध्ये. हे गुरुचरित्राच्या पोथीतही येतात. नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या वासुदेवानंद सरस्वतींनी लिहिलेली कारंजाच्या त्या पोथीतही येते हे वर्णन. एवढा चमचम चमचम त्या सूर्याचा पहाड झाल्यासारखा. हे काय गुरुजी? तो वेदांचा पहाड आहे, चल तिथे तुला. आता तू वेद शिकव म्हणतो, हे तुला हे उचलून आपल्या घरी आणायला लागेल वाचायला, शिकायला. एवढा पहाड, सुमेरू पर्वतपेक्षा मोठा पहाड घेऊन जा, तुला वेद पाहिजे ना शिकायला. तर घाबरला तो, एकदम थरथर कापून घुटणे टेकून, सो सॉरी, मला माहित नव्हतं, समजत नव्हतं मी वेद म्हणजे काय, किती, कसं, म्हणून तुला म्हणतो तो वेद नाही, वेद नाही, वेद नाही. तसं हे म्हणे. मग ठीक आहे, मग आता करू काय पण. मग इथपर्यंत आला, इच्छा आहे खूप. तर आता हिमालयाच्या गाठी गेलं, हिमालय घरी आणायचं. अमेरिकेत आता गंगेत नहालो तर माधवीनी छोट्या बाटलीत गंगा आणली. अजून कुठे गेलं तर आगपेटीमध्ये तिथली माती आणली. अजून काही ते पूर्ण हिमालय नाही आणला, पूर्ण गंगा नाही आणली, पण थोडी आणली ना, भावने निघून गेली. तसं तो म्हणे, चल घे, आता तुला मी 3 मुठी देतो, घेऊन चल. पहाडापर्यंत, पायथ्यापर्यंत पोहोचलेले ते प्रकाशपुंजाचे. ब्रह्माने 1 मूठ दिली, घेतली, 2री मूठ दिली, घेतली, 3री मूठ दिली पदरात. त्या मातीचं वर्णन आहे असं. ते देताना थोडं थोडं सांगते ना, मुठीतून जसा, तर ते सांडायला नको एवढं पुन्हा, म्हणून तेही सावडले. मग ते उचलून घेतलं. तर 4था झाला अथर्ववेद. 3 ऋग साम यजुर, इथे जे उल्लेख आहे, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद. निरनिराळ्या सामवेदामध्ये ईश्वराचे गायन आहे, पूजन आहे, सुंदर सुंदर काव्य निर्मिती आहे, रस आहे, कला आहे. यजुर्वेदामध्ये मंत्रशास्त्र आहे, निरनिराळे त्याची अर्चना विधी आहे. ऋग्वेदामध्ये त्याचं ज्ञान आहे, वेगवेगळ्या प्रकारचं. हे सगळ्यातून थोडं थोडं मोठीतून चाललं, तेही वेचून घेतलं. त्यांनी तो 4था अथर्ववेद झाला. अथर्व नाव ठेवतात मुलांचं. अथर्व म्हणजे अडेग, पक्का, काही अजिबात
रेझोल्यूट, डिटर्मिन्ड. एक कण नाही सोडला त्यांनी, सगळ्याच्या सगळं उचलून घेतलं पूर्ण. ते चारही वेद घेऊन ते वेद व्यास मुनी म्हणे आता तुम्हाला काय शिकव, ही त्याची कथा सांगितली आता नुसती लंबी, तरी ते मागे पडले. तर त्या तिघांना म्हणे ओके तुम्ही हे जैमिनी, सुबाहू, सुमंत, जाबाल, 3 ऋषी, तू हा शिक, तू हा शिक, तू हा शिक. त्यांचे जन्म, त्यांची शिष्य परंपरा अजून ते शिकून राहिल्या. तेवढा एकच सुरू आहे अजून. ऋग्वेदी ब्राह्मण, आम्ही ऋग्वेदी ब्राह्मण जोधपूरकर. तर जसं म्हणतात आम्ही ऋग्वेदी आहे, आम्ही यजुर्वेदी आहे, आम्ही सामवेदी आहे. तर apparently so called we are still studying ऋग्वेद. I didn't even know that until मुंजीच्या वेळेस लक्षात आलं त्याला. पण द पॉइंट इज, म्हणून 3 वेद. मग इथे 3च नाव, काही अथर्ववेदाला विसरला नाही देव. ते सवडलेलं जे होतं ते अथर्व नाव ठेव, त्या मुलाला समजून सांगा की तुझं अश्मा भाव दगडासारखा पक्का आहेस तू, तुला कोणी नाही धक्के देऊ शकत. नक्की लक्षात ठेव, तुझ्या नावातच आहे. सो इथे म्हणतात वेद्यम पवित्रम ओंकारम ऋक्साम यजुरेव च गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरणम सुहृद प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजम अव्ययम. टनल मधून बाहेर निघाला, एकदम दृश्य दिसायला लागलं की सगळं तसं स्पष्ट व्हायला लागला. सांगतोय हे मी आहे, तोही मी आहे, तोही मी आहे, तोही मी आहे. तसं प्राप्त होने योग्य परम धाम, भरण पोषण करने वाला, सबका स्वामी, शुभ अशुभ का देखने वाला, सबका वास स्थान, शरण लेने योग्य, प्रति उपकार न चाहकर हित करने वाला, सबकी उत्पत्ति और प्रलय का हेतु, स्थिति का आधार, निधान और अविनाशी कारण भी मैं ही हूं. I alone am. तो मी नव्हेच्या उलट याचा, तो मीच आहे, तो ही मीच आहे, तो ही मीच आहे, तो ही मीच आहे. गती, ते श्लोकाचा स्लो डाऊन हो. गतिर्भर्ता प्रभू साक्षी. गतीचा 2 अर्थ आहे. गती इज द डेस्टिनेशन. सदगती झाली, दुर्गती झाली, त्यांना गती मिळाली. म्हणतात फायनल डेस्टिनेशन, कुठे गंतव्यस्थान जिथे पोहोचायचं ते. पण गती इज ऑल्सो पेस, स्पीड. जितक्या स्पीडनी जावं तितक्या गती लवकर मिळेल, जितकं स्लो डाऊन हो तितका वेळ लागेल. पण गती असताना हे नको विसरायला की दिशा बरोबर आहे का. गतीपेक्षा महत्वाचं दिशा आहे. दिशा आणि गती दोनची आवश्यकता साधनेमध्ये. आपल्याला जर आपला साक्षात्कार करायचा असेल, ईश्वराचा अनुभव करायचा असेल, 2 आवश्यक आहे. एक तर दिशा आणि गती. खूप फास्ट चालला, एकदम सुपर फास्ट चालला, आत्ता पोहोचून 1 तासात पोहोचाल, फक्त उलट्या दिशेने चालला. पण तो उलट्या दिशेने अजून दूर चालला ना, पण खूप फास्ट अजून लांब पोहोचेल. त्याच्यापेक्षा ते अर्धी स्पीड नाही त्याची, तर डुगडुगी सुरू आहे पॅसेंजर गाडी. दिशा बरोबर आहे, ठीक आहे, आज न उद्या पोहोचून जाईल. म्हणून दिशा महत्वाची आहे. पण नुसत्या दिशेने नाही होत की नुसती बैलगाडी त्या दिशेने करून ठेवली आणि बैल चाराच खाऊन राहिल्या. गती नाही धरली तर धक्के द्यावे लागतील ना पुढे. तर तसं दिशाही पाहिजे, गती पाहिजे, पण पहिले दिशा पाहिजे. आणि इक्षा, दिशा आणि इक्षा, दीक्षा. गुरु काय देतात? दीक्षा देतात. अक्ष इक्षा ईक्षते योग युक्तात्मा सर्वत्र समदर्शन. भगवद्गीता ध्यान योग 6वा अध्याय 29वा श्लोक. तर इक्षा म्हणजे बघून, दिशा जो देतो कोण, किंवा स्त्री पुरुष ज्यांनी स्वतः बघितले आहे, स्वतः जाऊन आले, ते सांगून आले. रैंडमली नुसतं गैस नहीं करता, ये शायद इधर होगा, तुम ऐसा करना, उधर जाके देख लेना, होगा, मिल जाएगा. उधर जाके नहीं होगा तो नहीं यार, मैं उधर ही से आ रहा हूँ, मी तिकडून, मी तिथेच राहतो, मी तिथलाच आहे, इथे काही कामाने आलो आहे, या दिशेने जा. बरोबर आहे, मी बघितलं, मला माहिती आहे. हो, ते आहे, तुम्ही म्हणताय त्याचं मंदिर आहे, त्याच्यावर उंच आहे, पहाड आहे, बरोबर आहे. तिथून तर दिशा प्लस इच्छा,
नुसती दिशा नाही बघ, कन्फर्म्ड आहे, गॅरंटीड आहे, हमखास बिंदास भरोशाची आहे. दॅट कंबाइनिंग दॅट इज दीक्षा. दीक्षाभूमी आहे ना. परत जसं गुरु दीक्षा देतात, मंत्र दीक्षा देतात, ती व्यक्ती जे पाहून चुकले, जाऊन चुकले, ते जे सांगतात ते तशी दिशा हवी. आपलं कोणतीही दिशा नाही. इफ यू डोंट नो वेअर यू गोइंग, एनी रोड विल टेक यू देअर. कुठे जायचं माहिती नाही तर मग पकड़ो, कोई किसी भी रास्ते से चल पड़ो. ती दिशा, तसा दिशा नाही, दीक्षा. एनिवे, दिशा पाहिजे आणि मग गती पाहिजे. पण मग जितकी गती तितकी, तर तो म्हणतो गती मीच आहे, दिशा मीच आहे का नाही म्हटलं त्यांनी. पुढे ऍक्च्युली एका ठिकाणी आहे, पण इथे बस सगळ्या दिशा तोच आहे, 10 दिशांमध्ये तोच आहे. पुरुष सुक्तात त्याचं वर्णन येतं. दिक्पाल सगळ्या दिशांचं पालन करत असतो, त्याच्या अंडरच आहे सगळ्या दिशा. 10 दिशा म्हटलंय. 10 दिशा कोणत्या? उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम 4 झाल्या. त्या 4च्या मधल्या ईशान्य, कोण ज्याला म्हणतो आपण, जसं नॉर्थ वेस्ट, साऊथ ईस्ट, त्याचे ते 8 झाले. आणि आता 2 कशा, वर खाली, ऊर्ध्वमूल. 3 डायमेन्शनल आहे, सायंटिफिक आहे, तार्किक आहे. आपलं शास्त्र हजारो वर्षापूर्वी कल्पना केलेली आहे. नुसतंच 2 डायमेन्शनल नाही डिस्क्रिप्शन, 3 डायमेन्शनल आहे. सो ऊर्ध्व आणि अधा, अधा खाली, ऊर्ध्व म्हणजे वर, किंवा ऊर्ध्व आणि मूल खाली. असं दिशा तो स्वतःच असल्यामुळे, तर गतीर भरता, गती मी आहे, धक्काही मीच देतो. मी असेल तेव्हा धक्का होईल. फ्युअल मी आहे. भरता, भरण पोषण करणारा, सस्टेनर, जिवंत ठेवणारा. प्रभू, ज्याचा प्रभाव आहे, ज्याच्या कंट्रोलमध्ये आहे, जो स्वामी आहे ना. सूर्याजवळ स्वतःजवळ खूप आहे म्हणून त्याची प्रभा, म्हणजे सूर्याची प्रभा, सूर्य आहे, सूर्याची प्रभा आहे, सूर्याची आभा आहे. सूर्याची आभा आणि सूर्याची प्रभा. आभाही नाव आहे स्त्रीचं, स्त्रीलिंगी. प्रभाही आहे. तर सूर्य पुल्लिंगी आहे. सूर्याची आभा म्हणजे जास्त त्याच्या बाहेर असलेलं वलय जे दिसते, त्याची आभा. त्या संतांच्या देवाच्या फोटोच्या मागे असं पांढरा दाखवतात गोल, ती त्यांची आभा. आणि प्रभा म्हणजे पसरलेली, प्रसारित झालेली, दूर पडली, इथे इथपर्यंत आलेली त्याची प्रभा. सूर्याची आभा, सूर्याची प्रभा, दोन्हीही सूर्यातून आलेल्या. म्हणजे सूर्याच्या आतही आहे एक शक्ती, नुसतीच आभा आणि प्रभा नाही आहे. त्याचं कोर, सूर्याचा एक कोर आहे, एसेन्स आहे. ईश्वराचंही तसं आहे. हे झालाय मागे 17 मध्ये, मला वाटतं 7व्या की 8व्या त्याच्यावाला. सूर्याची स्वतःची कोर शक्ती आहे, आणि त्याची आभा आहे, आणि त्याची प्रभा आहे ईश्वराची, कृष्णाची. त्याची प्रभाचं नाव प्रकृती आहे, दूर पसरलेली प्रकृती, बहिरंगा शक्ती. त्याची आभा, त्याची जवळची, निकटची, अगदी जवळ असलेली सच्चिदानंद जीवात्मा. त्याची आभा आत्मा आहे, त्याची प्रभा प्रकृती आहे, आणि त्याची आतली राधा आहे, आल्हादिनी शक्ती. त्याचं कोर, त्याचं एसेन्स, हिज बीइंग, हिज लव्ह. अचिंत्य भेदाभेद नावाच्या सिद्धांतात येतं गौरांग महाप्रभूंच्या, चैतन्य महाप्रभूंच्या शास्त्रांमध्ये, गौडीय वैष्णव बंगालचे. तर गती भरता प्रभू साक्षी, तर तो असेल तेव्हा त्याची प्रभा येईल. तो थंडा पडला तर, तोच काळा पडला तर, तो गायब झाला तर कुठे प्रभा आहे? रात्रीच्या वेळी प्रभा नाही येत त्याची. तर तो प्रभू आहे, आणि ही प्रभा आहे त्याची इथे आलेली. तो आहे म्हणून आहे. तसंच प्रकृती, आत्मा, सगळ्या शक्ती तो आहे म्हणून आहे. तो म्हणतो मी आहे सगळ्यांचा प्रभू. गतीर भरता प्रभू साक्षी.
इथला प्रकाशात काय चमकवणार तो बघू शकता. सरळ स्ट्रेट लाईन ऑफ साईट आहे. एखाद्या कुठल्याही सूर्यकिरणाला जर धरलं आपल्या खिडकीतून जेव्हा येते किरण पाहतो ते किडे माकडे दिसतात, धुळीचे कण दिसतात. खूप अरे एवढं तर माहित नव्हतं. हजारो लाखो करोड दिसायला लागते एकदम अचानक. तिथेच होते. नाकात चाललंय आणि पुन्हा बाहेर चाललंय. तसे पण ते प्रकाशात चमकायला लागते. त्याच्यात जर डोळा करून पाहिला तसं तिरपा सरळ सूर्य दिसतो डायरेक्ट. लाईन ऑफ साईट आहे स्ट्रेट क्लिअर. एवढं लाखो करोडो अब्जावधी मैल दूर असलेला सरळ इथून दिसतो. कारण स्ट्रेट लाईन आहे त्याच्या. इथून तो दिसू शकतो तर त्याला इथून नाही दिसू शकत. त्याला इथून दिसते म्हणूनच आपल्याला काय दिसतंय, त्याचा प्रकाश इथे पोहोचलाय म्हणून. तर जिथे जिथे प्रकाश आहे सूर्याचा तिथे तिथे सूर्य बघतोय की नाही याचा अर्थ सिंपलच आहे, कॉमन सेन्स आहे. तर काय तसंच जिथे जिथे चैतन्य आहे, जिथे जिथे जीवन आहे स्फुरित झालेला, तिथे तिथे तो बघतो आहे की नाही. त्याच्यातूनच म्हणून तो साक्षी आहे. स अक्ष मगाशी सांगलं अक्ष म्हणजे डोळा बघणारा. ईक्षते म्हणजे बघण्याची क्रिया. अक्ष डोळा. स अक्ष ऑलवेज देअर, ऑलवेज वॉचिंग. तसा त्याचा ह्या आकाशाला त्याच्या डोळ्याचं स्वरूप मानलंय. कुठे नाही तो कुठे नाही बघत आहे व जिथे आकाश नसेल दिसत. ते छतावरून आकाश नाही दिसत आहे तुम्हाला बघत नाही आम्ही. छताच्या वर आकाश आहे ना. आणि तो स्पिरिट आहे त्याचे वस्तूंनी रोखल्याने जाऊ शकत. कल्पना केली आहे विराट पुरुषाची. पण एनिवे सो यू गॉट इट. साक्षी आहे तर स अक्षी. जिथे मी आहे तिथे तो आहे. जे मी बघतोय तो बघतोय. एवढंच नाही तो माझ्या जास्त बाजूला असल्यामुळे तो मलाही बघू शकतो. मी स्वतःच्या डोळ्याने आजपर्यंत नाही बघू शकत. कशी किमया आहे. जन्मापासून मरेच तर त्या डोळ्यांनी सगळा संसार पाहिला. त्या डोळ्यांनी स्वतःला मात्र नाही पाहू शकलं. एक रहस्य आहे. सगळं जाणलं स्वतःला नाही जाणलं. तर तो जर माझ्यातून नुसतं बघत असतात तर मग त्याची तशी झाली. स अक्षय माझ्या बाजूला असतं, माझ्या बाजूला चिपकून जरी असला तरी मी दिसेल ऍज लॉंग एज तो माझ्या बाजूला आहे. त्याच्यामुळे मी पण त्याला दिसतोय आणि माझ्याद्वारे जे दिसतंय ते दिसतंय. गतीर भरता प्रभू साक्षी निवास. सगळ्यांचा निवास मी आहे. सगळे माझ्यातच राहतात आहे. सगळे स्वप्नपात्र स्वप्नदृष्ट्यामध्येच राहतात आहे. सगळेच्या सगळे दागिने सोन्यात राहतात आहे. सगळ्याच्या सगळा धूर, सगळे ढग इतकं आभाळाला आहे. सगळेच्या सगळे आकाशात राहतात आहे. एक लाट अशी नाही जी आपण एकटे रस्त्यावर फिरायला चालली आहे. सगळेच्या सगळ्या लाटी समुद्रात राहतात आहे. कमाल आहे. तसंच आहे. सगळेच्या सगळे आपण त्याच्यामध्ये निवास करतो आहे. तर ते घरावर कोणतेही निवास, हा निवास ते निवास ते निवास ते निवास केलं तरी ते तर सिमेंट कॉन्क्रीटचं घर आहे. हे सुद्धा आपलं घरच आहे. आपण त्याच्यात निवास करतो आहे. राधा कृष्ण निवास. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम. वी आर ऑलरेडी इन हिज रेफ्युज. पुढे त्यांनी म्हटलं मोठ्या मनाने सर्व धर्मान परित्यज्य माम एक शरणम व्रज. मला शरणी म्हणजे स्वीकार कर. You're already dependent on me. What hasn't happened is you have not accepted it. राजविद्या राजगुह्य सांगितलं ते सिक्रेट आहे. मिस्ट्री सस्पेन्स उलगडलेला आहे. You're already fully dependent on me. You haven't accepted it म्हणून तू agitated आहे, त्रासात आहे, भीती वाटते आहे. तिथे जर तू माझा स्वीकार केला पुढे 18 अध्यायात म्हणतो तर शोक नाही होणार. मग फेअरलेस होऊन जाशील. महाशुच. शुच म्हणजे शोक, महा म्हणजे नो. तर नॉट. तर शरणम सुहृद नुसतंच रेफ्युज नाही आहे, सुहृद आहे, वेल विशर, वेल डुअर दोन्ही आहे. नुसतं नेमका सापानी तोंड उघडलाय आणि बेडूक शरण त्याच्यावर बसलाय आरामात. त्या शरणागतीचे फायदा नाही आहे. त्या बेडकाची जीभ बाहेर काढली आणि त्याच्यावर मच्छर येऊन बसलाय.
झोप लागली बेडकाच्या जिभेवर. शारणता आहे, मस्त आराम होऊन राहिला, मऊ मऊ गादी मिळाली जिभेची त्याच्या. सुहृद नाही गळबून घेईल तो. हा सुहृद आहे, जोपासून ठेवेल तळहा त्याच्या वरच्या फुलासारखा, फुलासारखं काय फुलासारखं जपून ठेवेल. नाजूक त्यांनी ठेवतोय, ठेवलं आहे, लक्ष नाही म्हणून वाटत नाही, कळत नाही. निवास शरणम सुरत. जेव्हा त्याची शरण सुटते ते आपण निघून जातो इथं. So accepting the truth, accepting the reality, aligning with जी सिस्टम जशी आहे तशी त्याच्यासोबत, मग सोपं होतं एकदम. पटपट पटपट मार्ग, गती मिळते थोडक्यात. म्हणजे मग फास्ट व्हायला लागतं. मग उतार आहे, डाऊन हिल जाणं नाही तर उगच धकाधकी करून चढाव, काम न धाम. जसं म्हणतात टनल बनवली सरळ देवाने, तिकडून तिकडे निघून जाऊ शकते. तर खूप चढूनच सायकल चालवून जायचं आहे. तर प्रभव प्रलय स्थान. प्रभाव मगाशी समजून सांगितलं. प्रभाव म्हणजे प्रोजेक्टेड आउट, माझ्यापासूनच सगळं पसरलेलं आहे. प्रलय सगळ्याच्या सगळं माझ्या आतच येणार आहे. सगळं माझ्यातून प्रोजेक्ट होते, सगळं माझ्यातून. जसं स्पायडर उपनिषदांमध्ये वर्णन आहे, कातिंड किडा जाळं कुठून आणते, एवढं सगळं मटेरियल स्वतःतूनच बनवते स्पायडरमॅन सगळं. तर मटेरियलही स्वतःमध्ये आहे, मटेरियल स्वतःमध्ये बनवणारी स्वतः आहे. हे उपादेय म्हणतात कारण. म्हणजे वस्तूही स्वतःची आणि बनवणारी स्वतःच आहे. आणि त्यात आराम करणारी स्वतः आहे ती कातिंड. आणि वापस ही स्वतःमध्ये घेऊन येते, पूर्ण जर राहू शकला तर. काय चमत्कार आहे सृष्टीचा, मिरेकल. ते आलं कुठून एवढं असं चिकट चिकट, कोणी सुटू नाही शकत त्याच्यातून. मच्छर, एवढं सुंदर आर्किटेक्चर त्याचं, एवढं स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, इतके शेप्स, इतकं परफेक्शन. पण एवढं सटल दोरा कुठून आणला, इतका रेशमासारखा मऊ. पण तुझं वजन, मस्त हात वर करून आरामात टांग पसरून झोपणारी कातीनंतर काही नो वरीज, येऊन फसतील आपोआप. तसं उपनिषदांमध्ये म्हटलं आहे की हे मायाचं जाळ पसरलेलं आहे, नो वरीज, येऊन फसतील, फसलेच आहे. आणि पण ते निघालं त्याच्यापासून आहे. मटेरियल कॉजही तो आहे आणि कॉजल कॉजही तो आहे, असं वर्णन आहे परिषदामध्ये. म्हणजे वस्तूही त्याच्यातून निघाली आहे आणि ते बनवण्याचं ज्ञानही त्याच्यातूनच निघालेलं आहे, त्या प्रकृतीचं. आणि तो मस्त योग निद्रेमध्ये क्षीरसागरावर दाखवतात तसं आरामात रेस्टिंग आहे, खाण्यासाठी नाही. पण द एनालॉजी वॉज लाईक द स्पायरल. पण तसं स्वतःमध्ये तो वापसही घेतो. प्रभाव, त्याच्यातूनच जळ निर्माण झाला. प्रलय, त्याच्यातच परत गेला. स्थानम, आणि स्थिर त्याच्यामुळे आहे. नुसतं नित्य जाते, नित्य जाते तर पंचायतून तळ्यात मळ्यात निघते आहे, थोड्या वेळ थांबते आहे, स्थित होते आहे. ब्रह्मा विष्णू महेश्वरची जी कल्पना केली आहे, सर्ग स्थिती प्रलय, बनवणारा, धारण करणारा आणि मिटवणारा, हे तीनही त्याच्यात परमात्म्याचे अंश. स्थानही दिलं, जागाही दिलं, धरून ठेवला. प्रभाव प्रलय स्थायी, स्थानम निधानम, नुसतं ठिकाण नाही दिलं, धरून व्यवस्थित स्पेस क्रिएट केली, प्लेस दिली आहे, गिव्हिंग इट इट्स प्लेस, द क्रिएशन. बीजम, द सोर्स, द सीड, त्याचं बीज अव्ययम, सनातन, इम्पॅरिशेबल, कधी न मिटणार आहे. तर मटेरियल बीज सडून जातात, गळून जातात, तुटून जातात. पण हे अव्यय बीज आहे, म्हणजे नेहमी असंच बनत राहील. इतकं मोठं त्याचे वेगवेगळे फॅसेट्स आता एकाच श्लोकात लक्षात आले. गती, भरता, प्रभू, साक्षी, निवास, शरणम, सुरत, प्रभाव, प्रलय, स्थान, निधान, बीजम आणि अव्यय. 12 एकाच श्लोकात 12 त्याचे गुण सांगितले, वेगवेगळे ऍस्पेक्ट्स. गॉड. 1-2 श्लोक अजून होतील. 19वा श्लोक. तपाम्यहं वर्षं निगृह्यात् सृजामि च अमृतं चैव मृत्युश्च सद असच्चाहम अर्जुन. हा देव असा आहे की तो सगळं चांगलं चांगलं स्वतःकडे घेतलं. वाईट सेटन आहे. ख्रिश्चॅनिटीमध्ये म्हणतात की एक गॉड आहे आणि दुसरा सेटन आहे.
देवाच्या उलट आहे, एकमेकाचे दुश्मन आहे, याच्याकडे सगळं चांगलं चांगलं आहे, त्याच्याकडे सगळं वाईट वाईट आहे, हा सोडवतो तो फसवतो वगैरे असं नाही. हा म्हणतोय सगळंच मी आहे, चांगलंही मी आहे, वाईटही मी आहे, खरंही मी आहे, खोटंही मी आहे, जन्मही मी आहे, मृत्यूही मी आहे, अंधकार मी आहे, उजेडही मी आहे, ऑल इन्क्लुसिव्ह. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही राहू शकत नाही. जसं झोपला असतानाही मीच आहे, जागा असतानाही मीच आहे, स्वप्न पाहत असतानाही मीच आहे, स्वप्नात चांगले आले तोही मीच होतं, वाईट आले तर तोही मीच होतं, सुनामी आली तरीच तो समुद्र होता, छोट्या छोट्या लाटा सुंदर शीतल सौम्य समुद्र आहे तोही मीच आहे. एवढीशी नाकातली टिकली की तेही मीच आहे सोनं म्हणते, एवढा मोठा पदक घालून हार केला तोही मीच आहे, मीच आहे. थोडस छोटेस दुर्बिणीतून एवढूस उंगळीतून कागदाच्या दिसते ते आकाश मीच आहे, आणि ते काढला एवढं विशाल गगन व्याप्त तोही मीच आहे. दूर 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 सगळीकडे मळकट झालं आकाश एकदम, तेही मीच आहे. तो म्हणतोय ते बेकार, हे मी नाही. कोण पुढे तसं नाही आहे, तोही मीच आहे ना, कारण तेच सत्य आहे. त्या धुराच्या आधी काय होता, धुराच्या नंतर काय राहील, धूर कशात आहे, मग तो कसा नाही आहे, तोच आहे. म्हणून तो स्पष्ट आणि तसं लक्षात घेण्यासारखं, अमृतमच्या एव मृत्यूश्च अहम, मरणही मी आत्मा. तर मरणाची वेळ येईल तर दुःख व्हावं का, भीती वाटावी, कोणी मारत असेल तर. हा तर स्पष्ट म्हणतोय, छाती ठोकून म्हणतोय की मृत्यू अहम, माझ्याकडे येऊन राहिल्या, मरून राहिल्या. म्हणजे कारण की ती सुषुप्त शक्ती तर त्याच्यापासूनच आले ना. मी माझ्या शक्तीचा उपयोग जर नसेल करत, मी समजा मौन घेतला, आता बोलणार नाही 1 दिवस 2 दिवस जे काही, पण ती शक्ती माझ्यातच राहिली की नाही माझी, किंवा असं आहे फक्त बोलतो तेव्हा ती शक्ती, नाही तर कुठे राहतं माहिती नाही. खरं सांगायचं तर ती माझ्यात अजून चांगल्या प्रकारे संचयित राहिली, माझी शक्ती बोलण्याची, काम करण्याची, वाचण्याची, झोपण्याची शक्ती, कशाची पाचन क्रिया. तसंच त्याचे जीवात्मा प्रगट जर नसेल, म्हणजे मृत्यू झाला असेल, अप्रगट असेल, तर त्याच्यातच राहणार. तर मृत्यूश्च अमृताश्च, आणि अजून सत असतच अहम अर्जुन, जे आहे ते मी आणि जे नाही आहे ते मी आहे. वादविवादाला काही स्कोपच नाही की काय कोणता देव कोणता नाही, काय आहे नाही आहे. स्वप्नामध्ये एक जण सतत खरं बोलून राहिला, दुसरा सतत खोटं बोलून राहिला. तर मग मी असं म्हणा की हा जो खरा बोलतोय तो सज्जन साधू संत, तो चांगला, तो मी आहे. हा मान्य कुठून घुसला, कोणाच्या तरी दुसऱ्याच्या खोपडीतला माझ्या स्वप्नात घुसला, तर हट इथून, हा मी नाही, हा माझा नाही, असं शक्यच नाही. हाही मी आणि माझा आहे, हाही मी आणि माझा आहे. एकदम गुंडा, डाकू, खोटा, खोटारडा, लुटेरा आणि सज्जन दोन्ही मी आणि माझे आहे, आणि मीच आहे. असं म्हणतं सद असच्च अहम अर्जुन. एवढा विशाल हृदय, एवढा ओपन माइंडेड, एवढा स्पष्ट वक्ता, एवढी क्लॅरिटी देणारा देव आणि त्याचं ज्ञान अजून दुसरं नाही सापडणार कुठे कोणी. इतका प्रामाणिक देव, इतका निर्भय बिनधास्त देव. थांबायचं ना थांब, नाही तरी ऐकायचं असेल तर ऐक, नाही तर काय हरकत नाही. ऐकशील तर तुझं भलं होईल, नाहीतर यथेच्छसी तथा करू, अर्जुनालाही म्हटलं. ठीक आहे, आगे बढ़ो. निमित्त मात्र भव सभ्य साचन, विथ यू और विदाउट यू हे युद्ध धर्माचाच जय होईल शेवटी. मी करून राहील, प्रतिज्ञा जरी घेतली असली तरी युद्ध नाही, शास्त्र नाही उचलणार. रथाचा चाकूच चालला आजपर्यंत, कोणी शास्त्रानं तर समजलं रथाचा चाक घेऊन कोणी आपण थोडी जाते भीष्माला उडवायला. त्याच्या जो शक्तीची काही कमी नाही, पण युक्तीची त्याच्याही पेक्षा कमी नाही. युक्ती तर त्याची शक्ती, मुख्य शक्ती आहे. असा तो देव, असा पांडुरंग, असा विठू, असा तो कान्हा, कन्हैया, कृष्ण, गोविंद, गोपाल, म्हणून एवढा मोठा ज्ञानी, संपूर्ण ज्ञान देव, याच्यापेक्षा कदाचितच कोणी ज्ञानी झाला असावं. तो म्हणतो तुझं सगुण म्हणून की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. कदाचित त्यांच्या बरोबरीचे एकच ज्ञानी अजून असेल भारतवर्षात, शंकराचार्य, शंकर नावाचा आचार्य आदी. तोही शेवटी म्हणतो
भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ़मते नहीं नहीं रक्षति डुकरम करणे अदरवाइज नो प्रोटेक्शन. या गोविंदाचे गुण मी गात आहे. बघ 2-4 लोकांना फक्त किंमत कदर आहे, तेवढी पुष्कळ. त्याला एक एक इनफ होता. 5 पांडवांचे अजून 4 तर गोळावू शकला त्याच्या भोवती, शेकोटी पेटवून जमा होतात. चकाट्या पिठाला 4 लोक गोळा होतात. सायकल पंक्चर झाली तर 5 लोक गोळा होतात. पण इथे गीता सांगून आला रथात आणि एकटाच अर्जुन ऐकून आला. आपल्या रथात काय बोलत असतील, ठीक आहे, आय एम शुअर चांगलंच सांगत असेल, कृष्ण आहे तर आपल्या भल्याच सांगत असेल, बरोबर आहे. पण ऐकलं असं तर तपामि हम वर्षम, मैं ही सूर्य रूप से तपता हूँ, वर्षा का आकर्षण करता हूँ और उसे बरसाता हूँ. हे अर्जुन, मैं ही अमृत और मृत्यु हूँ और सत असत भी मैं ही हूँ. तपामि अहम वर्षम निगृहीतामि सृजामि च. केवढा महाचमत्कार आहे. एवढा मोठा समुद्र, त्याला उकळायला केवढी मोठी पाठ पेटावं लागेल, शेगडी त्याच्या खाली. गरम पाणी बन, थोडं वर उठल, गरम पाणी पाहिजे. समुद्र आहे ना, घे ना गरम पाणी. नाही गरम पाणी पाहिजे. मग लाव ना त्याच्या खाली शेगडी, चूल पेटावं. केवढी शेगडी लागेल, केवढी चूल लागेल, केवढे लाकडं लागतील. सगळं जंगल लाकडा तोड टाकलं तरी नाही उकळणार तो. पातळी केवढं लागेल, पूर्ण पृथ्वी रूपी. कसं आहे की तो सूर्यरूपाने तपून त्याची उष्णता आकर्षण करते, वरवरचं पाणी आकर्षित करून हीट रायझेस, उष्णता वर जाते, एनर्जाइज होते, कारण ऍक्टिव्हेट होते हीटनी. जितकं ऍक्टिव्हेट झालं, ट्रिगर झालं, एनर्जाइज झालं, तितकं उछलकूद करावं लागतं. आपण उपास केला तर चुपचाप बसून होते का जागी, आणि खाणं पिणं झाल्यावर मग खूप भांगडा सुरू होतं लग्नानंतर. लग्नात जेवणानंतर तर एनर्जी आली की वर उठल्या, तर तो एनर्जी देऊन पूर्ण समुद्राच्या सरफेसवर एनर्जी देऊन वर वाफा त्याच्या जाऊन. तो म्हणतो की ते मीच करून आलो आहे, माझ्या संचलनाखाली, माझ्या शक्तीचा उपयोग करून, माझेच निर्देशनाखाली, माझ्याच डिझाईनच्या अंडर सिस्टम, पूर्ण सब systems are working and the entire super system is working. The ecology, ecosystem, that's the super system, and within it the water cycle and this and that subsystem interlinked, they're all working under my precision. Is this श्लोकाचा जो अर्थ होता, तपामि अहम वर्षम. आणि मग बोर तिथून नुसतं तिथेच राहते ढग. एवढं करून ठेवलं महाराज, पण तुम तो आगे क्या भूल गए. ते ढग उचलले तिथेच पडले, पुन्हा उचलले पुन्हा तिथेच पडले. सो वाट. नाही, मग हवा वारा त्या ढगांना हलका हलका वारा द्यायला. एकाच जागी सगळीकडे ते तामिळनाडूमध्येच पाणी, तामिळनाडूमध्येच पाऊस, तामिळनाडूत नाही, इकडून तिकडे जाते, इकडून इकडे पासून सगळीकडे पाऊस पडून राहिला. जसं मान्सून आला तेव्हा, जिथून कुठे असेल, केरळातून तिकडे आसामकडे जाणार सगळ्यांना, सह्याद्रीवरून पर्यंत कशी शेवटी पडेल, मग खाली जाईल, जमिनीतून झिरपून पुन्हा नदी नाल्यांनी पुन्हा तिथपर्यंत पोहोचेल. ही व्यवस्था माझ्याच निगराणी खाली आहे, श्रीकृष्ण म्हणतोय. तर त्याच्या भव्य दिव्यतेचा विचार करावा. आणि 20वा श्लोक, 2 श्लोक करू आज, 20 आणि 21, आणि मग थांबव. त्रैविद्यामां सोमपः पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकम् अश्नन्ति दिव्यानि देवभोगान्. ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति. एवं त्रयी धर्मम् अनुप्रपन्ना गतागतं काम कामा लभन्ते. हिंदीत वाचन दाखवतो. तीनों वेदों में विधान किए हुए सकाम कर्मों को करने वाले, सोम रस को पीने वाले, पाप रहित पुरुष मुझको यज्ञों के द्वारा पूजकर स्वर्ग की प्राप्ति चाहते हैं. वे पुरुष अपने पुण्यों के फल रूप स्वर्गलोक को प्राप्त होकर स्वर्ग में दिव्य देवताओं के भोगों को भोगते हैं. वे उस विशाल स्वर्गलोक को भोगकर पुण्य क्षीण होने पर मृत्यु लोक को प्राप्त होते हैं. इस प्रकार
स्वर्ग के साधन रूप तीनों वेदों में कहे हुए सकाम कर्म का आश्रय लेने वाले और भोगों की कामना वाले साधक बार बार आवागमन को प्राप्त होते हैं, आते हैं और जाते हैं, फिर से आते हैं, फिर से जाते हैं, अर्थात पुण्य के प्रभाव से स्वर्ग में जाते हैं और पुण्य क्षीण होने पर मृत्यु लोक में आ जाते हैं. हे ती अनदर सिस्टम वर्किंग. मला हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, घे, जा आता. जेवढा भोग केला आता संपून गेला, मग चलो टपको पुन्हा पृथ्वीवर. जे वेदांमध्ये कर्मकांड जे सांगितले आहे त्या श्लोकांमध्ये सांगितलं आहे की असं केलं आणि असं होते, तसं केलं आणि तसं होते. वाचून पाहिलं तर थोडंफार वाचून पाहिलं तर लक्षात आलं, बस हे असं असं केलं तर ते मिळेल, ते तसं केलं तर ते मिळेल. तसंच सृष्टीत तसंच सुरू आहे. तसंही आपण कुठल्या बिझनेसमॅनला बोललो, कोणी पीएचडी केली, कोणी धंदा, कोणी अजून नोकरी केली, कोणी खूप कसंही करून कष्ट करून डिग्री मिळवायची, पैसे जमा करायचे, व्हिसा मिळायचा, अमेरिकेत जायचा. का आता अमेरिकेत स्वच्छ आहे, शांत आहे, चांगलं आहे, पौष्टिक आहे, असं आहे, तसं आहे, जे काय सुंदर आहे, फ्रीडम आहे वगैरे, लॉंगजेव्हिटी, थोडं लॉंगर लाईफ राहते, मोटर गाड्या चांगल्या आहे, कपडे जास्त, जे काय हजत सुंदर स्त्री आहे, निरनिराळ्या प्रकारची दारू मिळते आणि पैसा अदला खूप मिळतो. खूप जे काय ते स्वर्गाचं वर्णन सांगितलं. तर चांगला अभ्यास कर, अजून अभ्यास कर, अजून नीट घोट पाडे पाठ कर, आणि आम्ही मेहनत करता, पैसे जमा करता, तुला डिग्री मिळेल, मग तुला अमेरिकेला पाठव, मग तू घे आणि मग तुझ्यासोबत आम्ही येऊ, आम्हाला घेऊन ये. तर हे कर्मकांड आहे की चांगलं आहे, अभ्यास कर, मेहनत कर, आळशी नको बनू, वाईट काही नाही आहे. पण सकाम आहे, कामनाने धरून काहीतरी आपलं शरीर सुखासाठी, मनाला अजून आल्हाद मिळण्यासाठी, बुद्धीला अजून नवीन काहीतरी शिकण्यासाठी वगैरे, वाईट नाही म्हटलंय. जे मी श्लोक वाटले यात कुठे त्यांनी खराब नाही म्हटलंय, पण मला लिमिटेड आहे, संपून जाते, थोडक्यात संपून जाते, पुन्हा टपकतं. व्हिसा संपला तर मग स्टुडंट व्हिसा, H1 व्हिसा, H1B व्हिसा, जे कुठलं असेल, F1 व्हिसा, B1 व्हिसा, चलो, आणि तरी राहिले तर डिपोर्टेड, तर वापस यावं लागते. आणि मग पुन्हा तेच चालू यार, आता इथे पुन्हाच नोकरी करावं लागेल, धूळ आहे, आवाज आहे, असं आहे, तसं आहे. आय एम नॉट सेइंग की इथे चांगलं आहे तिथे नाही आहे, अजिबात मी असं नाही म्हणत आहे, उदाहरण देण्यासाठी म्हणतो आहे. माझ्या दृष्टीमध्ये दोन्ही ठिकाणी उत्कृष्ट गुण आहेत आणि दोन्ही ठिकाणी खरोखर काही गोष्टी खूपच निकृष्ट आहेत. It depends on what we want from where, essentially. Yeah, they both have the best of the worlds and both have the worst of the worlds. पण either way, स्वर्गातही खूप जसं खूप चांगलं आहे, चांगलं सुख आहे, लंबा आयुष्य आहे, आणि पण मुक्तीची काही व्यवस्था नाही आहे. झाक मारून तिथे तितके वर्ष राहून ते खावा प्यावाच लागेल, नाच गाणे ऐकावंच लागतील, जे काय वर्णाचं. आय डोंट नो, मी नाही, आय डोंट थिंक, आय एम नॉट शुअर मी कधी स्वर्गात गेलो असं तरी लक्षात नाही, आठवत नाही, आणि आय एम ग्लॅड अबाउट इट. हॅव नो डिझायर टू गो टू स्वर्ग एनीमोर. तर पण तिथे मुक्ती नाही आहे, कारण या भूलोकातच शक्य आहे, संभव आहे. इथे आला तर हे तर संभव आहे, पण इथे खूपच मच्छर जातात, ते पोंगे भोंगे वाजवतात, भाजी घालण्याचा जोर त्रस्त करून सोडला, कन्स्ट्रक्शन सुरू आहे, धूळच आहे. तसं स्वर्गासारखं सुंदर इथे नाही आहे, पण इथे मुक्ती मिळू शकते. स्वर्गात गेल्यावर इथे बापरे केवढं स्वच्छ सुंदर सगळं मस्त आहे, फर्स्ट क्लास आहे, इथे मुक्ती नाही मिळू शकत. दोन्ही म्हणत काय, मग फायदा काय? मग इथे येऊन मुक्ती करून घ्यावी ना. इथे आलोय आता आपण, मनुष्यत्व मिळालं आहे, तर मुमुक्षत्व मिळालं आहे, मुक्तीची इच्छा होते म्हणूनच इथे तर हे 2 घंटे तर दुसरं काही पाहू शकलो असतो, काही करू शकलो असतो. तर हे ते वर्णन करत होतं की तेच तसंच त्याला अभिषेक करतात, पूजा करतात, अनुष्ठान करतात, पारायण करतात, तीर्थयात्रा, दान धर्म करतात, अजून जे काय पवानाचा अभिषेक, याचा त्याचा सगळं चांगला आहे, स्पष्ट सांगितलं, चांगलं आहे, फळ मिळेल. कारण मनामध्ये असं व्हावं, आमची कोर्ट केस जिंकावी, नोकरी मिळावी, मुलीचं लग्न व्हावं, मोठं घर व्हावं, शरीर स्वस्थ राहावं, होईल ना, होते आहे. आणि नाही पुढचा जन्म चांगला मिळावा, ठीक आहे, पुढचा जन्म आरामात चांगला मिळावा, पण तेवढंच मागितलं.
तेवढंच मागितलं म्हणण्यापेक्षा तेच मागितलं. एक जे जे मागितलं ते मिळेल असं नाही आहे. मुख्य जे मागितलं ते मिळेल. प्रतिज्ञा मुख्य जिथे लक्ष आहे, मुख्य नंबर 1 जे आहे ते मिळेल. तर कामना 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 तर बस मग मिळून गेला. हो, ते 90% वेदातच राहिले. त्याच्या पलीकडे वेदांचा भाग जो होता उपनिषद ज्ञानखंडात म्हटलं गेले कोर, मग अशी म्हणते एसेन्स घ्या रे बाबा. सुरुवात पहिल्या श्लोकात आजचे जे होतं तार, त्याचे सार समजून घ्यायला हवा. तर मग तो मिळेल. तोच जर हवा असेल तर तो मिळेल. त्याची सावली हवी असेल तर सावली मिळेल. सावलीच्या मागे धावत राहावं लागेल, हातात पकडल्या नाही जाणार. पण त्याचे चरण धरले तर, मी नेहमी सांगतो रहस्य मला स्वतःला सापडलेलं, चरण धरलं तर चरणी तोही मिळाला आणि सावली मिळाली. तर कोणाची सावली पडली असेल ना, त्यांच्या पाया पडून पहा, त्यांच्या पायही मिळाले हात आणि अरे सावली मिळाली, दोन्ही मिळाले. म्हणून नतमस्तक व्हावा. सो एनिवे, सो दिस वॉज इट. त्याच्यानंतर वापस यावं लागतं, टपकून पडतात. सो सिन्स वी हॅव अ फ्यू मिनिट्स, 1-2 श्लोक मागच्या सारखं आपण संस्कृतमध्ये थोडंसं रिपीट करून, एवढ्यासाठी की आपलं ते ईश्वराचे तोंड निघालेले वचन, मुख कमलातून निघालेले वचन आपल्यातून निघावे, बरं वाटेल म्हणून. सो मे बी मी 17 आणि 18वा श्लोक म्हणतो थोडा थोडा, आणि तुम्ही तुमच्या ठिकाणी म्हणा. पिता अहम अस्य, पिता अहम अस्य. अहम म्हणजे मी, अस्य म्हणजे आहे, पिता म्हणजे पिता, वडील. पिता अहमस्य जगतो माता धाता पितामहः. पिता अहमस्य जगतो माता धाता पितामहः. वेद्यं पवित्रं ओंकारम्. वेद्यं पवित्रम ओंकारम ऋक् साम यजुः एव च. ऋक् साम यजुरेव च. हा श्लोक मी पूर्ण म्हणतो. एक पहिली वर्ड मग तुम्ही, मग दुसरी वर्ड मी, मग तुम्ही. पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः. वेद्यं पवित्रम ओंकारम ऋक् साम यजुरेव च. आणि अजून एक श्लोक म्हणू. गति भर्ता, गतिर्भर्ता प्रभु साक्षी. गतिर्भर्ता प्रभु साक्षी. निवासः शरणं सुहृत्. निवासः शरणं सुहृत्. गतिर्भर्ता प्रभु साक्षी. निवासः शरणं सुहृत्. प्रभवः प्रलयः स्थानं निधानं बीजम अव्ययम. खर्च न होणारा. व्यय म्हणजे खर्च, अव्यय, संपत नाही, कधी कमी नाही होत. ते स्वप्नात मी इतक्याले स्वप्न पाहिले आजपर्यंत, शेकडो हजारो पात्र झाले, पण मी त्याच्यामध्ये दरवेळेला स्वप्न पाहिलं थोडा कमी झालो. डोंट ड्रीम, मी कमी होऊन जाईल, मी संपून जाईल असं नाही कधी वाटलं. यार स्वप्न पडलं, इतके कुठून कचरापट्टी भरलं त्याच्यामुळे आज आता मी कमी झालो असं नाही वाटलं. खूप थकून गेलो, खूप पाठ दुखते आहे, खूप पोते उचलते असं नाही होत स्वप्नातून. स्वप्नाने काही फरक नाही पडत. करोड कोट्यावधी लाटा नाचून राहिल्या त्या समुद्ररूपी वडिलांच्या छातीवर. थकून नाही गेला, थकून भागून चिडचिड नाही करत. चुप बसा आता थोडा वेळ, स्तब्ध, फ्रीज, कधी नाही. तसं तो म्हणतं की बीजम अव्यय, मी अव्यय आहे. tireless, unending, tirelessly imperishable. So हा श्लोक पुन्हा एकदा म्हणतो मी, तुम्ही म्हणा, मग त्याचे ध्यान करू. गतिर्भर्ता प्रभु साक्षी. निवासः शरणं सुहृत्. प्रभवः प्रलयस्थानं निधानं बीजमव्ययम्. पुढच्या वेळेस 22व्या श्लोकापासून सुरुवात करू.
व्हेरी व्हेरी फेमस श्लोक, इतका की विष्णू सहस्त्रनाम, विष्णूचे 1000 नाव च्या शेवटी हा श्लोक पुन्हा घोषवला दिलाय. वेदव्यासांनीच हेही लिहिलं आणि तेही लिहिलं आहे. विष्णू सहस्त्रनाम वेदव्यासांचेच आहे. महाभारतातला इनफॅक्ट भीष्म पर्व मधला. भीष्माला शरशय्येवर बाणशय्येवर झोपल्यावर त्यांचे शेवटचे दिवस आले. मकर संक्रांती, उत्तरायण सुरू झाला. आता सुरू आहे उत्तरायण. सूर्य मकर राशीत आहे सध्या. माघ मास सुरू आहे. शुक्ल पक्ष, आजची षष्ठी, उद्या सप्तमी. चांगले दिवस आहेत. मकर संक्रांती त्याची वाट पाहत होते देह सोडायला. दक्षिणायन मध्ये ते नव्हता सोडायचा. तितके दिवस मग जाऊन धर्मराज युधिष्ठिर त्यांच्याकडून ज्ञान घेत होत भीष्म पर्वामध्ये. त्यात भीष्माला युधिष्ठिराने विचारलं की, गंमत आहे, युधिष्ठिर विचारतो भीष्माला की एवढं तुम्ही जे 300 वर्ष झाले, जेवढे जितके कितके म्हणतात, सर्व मान्य आहे की तुम्ही खरोखर सर्वज्ञ आहात इथलं, तर असा कोणता देव आहे ज्याची एक मुख्य पूजा आराधना केली तर सगळ्या देवांची होती? सगळ्यात प्रमुख कोण, मुख्य कोण? आम्हाला जर लिमिटेड जर आयुष्य असेल तर कोणाची उपासना करायला हवी? तर तो हसून म्हणतो, तुझ्या सोबत आहे तो पूर्ण वेळ, तुझा रक्षक कोण आहे? तुम्हाला कोणी सतत वाचवलं? मी असताना, इच्छा मरण असलेला भीष्म इकडून असताना, द्रोण असताना तिकडून, जे ब्रह्मास्त्र असलेला कृपाचार्य जो चिरंजीवी आहे, 7 कृपाचार्यांपैकी 2 त्यांच्या बाजूने होत्या. त्यावेळी 2च होते, दोघही त्यांच्याकडून होते. अश्वत्थामा द्रोणाचार्याचा पुत्र, कधी मरणार नाही, तर मग याला हरवायचं कसं? आणि कृपाचार्य, दोघही जण होते. नारायण अस्त्र होतं अश्वत्थामाजवळ, अजून ब्रह्मास्त्राच्या वरचं अस्त्र जे अर्जुनालाही नव्हतं दिलं. द्रोणाचार्यांनी अर्जुनावर सगळं लुटवून दिलं. एक ठेवलं होतं आपलं जो सिक्रेट, याला माहित नव्हता, आपल्या मुलाला दिला अश्वत्थामाला. नारायणास्त्र. अशी धुरांधर तुझ्याकडून होते, तर शाण्या तुमची रक्षा कोणी केली? आमच्या सगळ्यांवर मात कशा म्हणजे? यतो धर्म ततो कृष्ण. धर्मराजा, तू धर्म आहेस ना, म्हणून तुझ्या बाजूने कृष्ण आहे. यतो कृष्ण ततो जय. मग अजून कुठे कोणाची जय होणार? अर्जुनाला युद्धाच्या आदल्या दिवशी दुर्गेची पूजा करायला लागली कृष्णाने. उद्या युद्ध सुरू होणार, की शक्तीचा मातेचा आशीर्वाद घे, तिची पूजा कर. तिची पूजा केल्यानंतर प्रगट झाली. आणि काय हवं तुला? यम यम चिंतयतेत कामम तम तम प्राप्नोति निश्चितम. तिने म्हटलं, जे तुझ्या मनातली असेल ते नक्की देते मी तुला. काय हवं? तर म्हणाला, मला हे युद्ध जिंकावं अशी इच्छा आहे. तर हसून म्हणाली, अरे हे काय मागितले? हे याच्या व्यतिरिक्त काहीतरी? तर तुझ्यासोबत वासुदेव आहे, कृष्ण आहे, माझा प्रभू आहे, तो माझी सगळी शक्ती जिथून आली ती तुझी हार कशी होणार? मला वाटलं तुला दुसरं काय हवं असेल म्हणून अजून होतं. जीत तर तुझीच होणार. तर हे सगळे सांगून राहिले. तर ते इथे गोष्ट इथे की भीष्म म्हणतो मग की तोच वासुदेव, तोच नारायण, ज्याची वाट पाहून राहिलो मी, तो आल्याशिवाय मी प्राण नाही सोडणार, तो आल्यावर मी जीव सोडेल, तोच आहे. अनेका नावांनी प्रसिद्ध आहे. आणि त्यांनी जे पुढे सांगितलं भीष्म, ते विष्णू सहस्त्र नाम, त्याचे 1000 नाम. त्याच्या शेवटी भीष्मानी म्हटलं हा श्लोक, अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्य अभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. तो तिथून सुरुवात करू पुढच्या वेळेस 22व्या श्लोकापासून. सुंदर त्याच्यासोबत ही कथा जोडलेली आहे. जय श्री कृष्ण. ध्यान.